हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गौर नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज. सद्गुरु पैमावली मातोश्री मैयांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन आणि आपण सर्व सद्भक्त सत्शिष्य सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. आज सोमवार, त्यामुळे आपला जो चिंतनाचा विषय आहे तो म्हणजे चला आपण सारे आनंदाने जीवन जगूया. म्हणून आनंदाने जीवन जगणं असं जेव्हा आपण म्हणतो तर महाराजांचं एक अमृत विचार आहे, सुखी होणं सोपं आहे आणि दुःखी होणं कठीण आहे. हे असं असलं तरी जगामध्ये सुख पाहिजे तेवढं मिळत नाही आणि दुःख नको तेवढं मिळतं, असा अनुभव बऱ्याच लोकांना येतो. त्याचं कारण काय आहे? त्याचं कारण म्हणजे शहाणपणाचा अभाव. म्हणून जीवनात शहाणपणाची नितांत आवश्यकता असते. आता शहाणपण म्हणजे काय असा प्रश्न आहे. ते शहाणपण हे ज्ञानातून प्रगट होतं. स्टेप बाय स्टेप आपण लक्षात घेतलं तर ज्ञानातून प्रगट होतं शहाणपण. इथे ज्ञान काय? आपण जीवन जगत असताना जीवनामध्ये आपल्या क्रिया आणि प्रतिक्रिया चालू असतात. आपण काहीतरी कृती करतो, समोरून त्याची प्रतिक्रिया मिळते, त्या प्रतिक्रियावर परत आपण प्रतिक्रिया देतो, असं हे सगळं जीवन सगळं चाललेलं असतं. मग क्रिया आणि प्रतिक्रिया, क्रियाच्या अधिष्ठानावर आपल्याला प्रतिक्रिया मिळत असते, हे पहिलं महत्त्वाचं. आपली क्रिया असते, आपल्याला कळत नाही आपली क्रिया काय, आपली कृती काय. त्यामुळे प्रतिक्रिया जर आपल्याकडे चुकीची येत असेल त्याचा अर्थ आपली क्रिया काहीतरी चुकीची आहे हे सर्वसाधारण माणसाच्या लक्षात येत नाही. आणि म्हणून तिथे शहाणपणाचा अभाव होतो. आपल्याला सुख हवं आहे, आपल्यालाही सुख देता आलं पाहिजे, पण आपल्याला सुख द्यायचं नाहीये, आपण दुःख देतो आणि समोरच्याने आपल्याला सुख दिलं पाहिजे अशी अपेक्षा करतो. त्याला म्हणतात शहाणपणाचा अभाव. महाराजांचा एक सुंदर पै महाराजांचा एक अमृत तुषारच आहे. जे सुख दुःख तुम्ही इतरांना देता ते सुख दुःख न चुकता बुमरँग होत तुमच्याकडे परत येतं. आणि निसर्गाचा अटळ नियम लक्षात ठेवून जीवन जगण्यात शहाणपण आहे. म्हणजे शहाणपण सोपं अगदी समजायचं असेल तर आपल्याला सुख हवंय, आपल्याला आनंद हवाय, तर आपली क्रिया तशीच असली पाहिजे. आपण इतरांना सुख देता आलं पाहिजे, मनातून, मनापासून. सुख देणं म्हणजे काय? परत सुख द्यायचं उचलून द्यायची वस्तू आहे का? नाही. सुख द्यायचं म्हणजे आपल्या विचारातून, आपल्या उच्चारातून आणि आपल्या आचरणातून इतरांना सुख देण्याचा प्रयत्न करायचा. सुख देणं म्हणजे चांगले विचार द्या, चांगले उच्चार करा, तेही द्याच. आणि आपलं आचरणही इतरांच्या दिशेने चांगलंच असलं पाहिजे, हाबोती ते. इथे जराशी जरी आपली चूक होत असेल तर त्याची प्रतिक्रिया आपल्याकडे समोरून मिळते. आपली क्रिया आपल्याला कळत नाही, आपली कृती आपल्याला कळत नाही, आपलं काय चुकतं, आपलं काय बरोबर इथे आपलं लक्ष नसतं, पण समोरचा चुकला, समोरच्याकडे माझी प्रतिक्रिया अशी मिळाली. हा सर्वसाधारण सगळीकडे असलेला आपल्याला अनुभव लक्षात घेता येईल.
की म्हणून संपूर्ण जीवन हे असंच चाललेलं आहे. मानवी जीवन, बाकीचं तर प्राणी मात्राचं आपण म्हणत नाही. मानवी जीवन आपण बरोबर आहोत आणि समोरचाच चुकलेला आहे इतका आग्रह आपल्याकडे असतो. त्यामुळे आपलं चुकतंय, आपणही काहीतरी चुकीचं करतोय, काही चुकीची कृती होते मनात, उच्चारात, म्हणजे विचारात, उच्चारात, आचरणात. आणि त्यामुळे आपल्याला प्रतिकूल प्रतिक्रिया मिळते. आणि म्हणून सुखी होण्यासाठी किंवा आनंदात राहण्यासाठी शहाणपण हवं. म्हणजेच आपल्याकडनं सद्विचार, सदुच्चार आणि सदाचार, 3 गोष्टी फार महत्त्वाच्या. ही सगळी क्रिया आहे आपली स्वतःची क्रिया. आपली क्रिया ही बाहेरच्या परिस्थितीवर जेव्हा आपण प्रतिक्रिया रूपाने करायला लागतो, ती प्रतिक्रिया असते. समोरून अनिष्ट गोष्टी घडतात, अनिष्ट घटना घडतात आणि त्यांना आपण त्या पद्धतीचेच विचार प्रतिक्रिया रूपाने आपल्याकडे प्रगट होत असतील आणि तिथे जर आपलं लक्ष नसेल तर त्या अनिष्ट असतील तर आपल्या वाट्याला पुन्हा अनिष्ट परिणाम मिळायला लागतो. सोपं आहे ना? पण सोपं ते लक्षात येत नाही आपल्याला. आहे सोपं, आपण काय करणार त्याप्रमाणे आपल्याला मिळणार. म्हणून आपल्याला आनंदी आनंद मिळवायचा आहे, सुख मिळवायचं आहे, अनुकूल परिस्थिती मिळवायची आहे, तर ती आपल्याच विचारांवर, आपल्या उच्चारांवर आणि आपल्या आचरणावर अवलंबून आहे. हे 100% जोपर्यंत आपल्या लक्षात येत नाही तोपर्यंत आपण क्रिया प्रतिक्रियेचा खेळ जगात पाहतो आहोत तसा दिसेल. जगात सगळीकडे क्रिया आणि प्रतिक्रिया आहे. कोणतीही गोष्ट, कादंबरी किंवा एखादं पिक्चर पाहतो तिथे जर तुम्ही क्रिया आणि प्रतिक्रिया पाहायला लागली की तुम्हाला लक्षात ही क्रिया झाली, इथे ही प्रतिक्रिया, याने ही प्रतिक्रिया केली, ह्याच्यावर ही प्रतिक्रिया झाली, हेच सगळं लक्षात येतं. आणि मग हा जीवनाचा खेळ आपल्याला लक्षात येत नाही. मग आपण निराश होतो, दुःखी होतो, अनिष्ट परिस्थिती आली, लोक अनिष्ट बोलतात, असं जे आपल्याला वाटत असतं. आता इथे शहाणपण ह्याचा सरळ अर्थ म्हणजे प्रतिक्रिया आपल्याला जर शुभ हवी, अनुकूल हवी, तर आपल्याला त्या प्रतिक्रिया मिळवण्यासाठी जी कृती करायची आहे, जी क्रिया करायची आहे, ती आपल्याला योग्य ती क्रिया करता आली तर त्याला म्हणतात शहाणपण. क्रिया करणं आपल्या हातात आहे, प्रतिक्रिया ही समोरून मिळते ती तुमच्या हातात नाही. हे 100% लक्षात ठेवायचं. म्हणून प्रतिक्रिया अशीच मिळाली पाहिजे असा ज्या वेळेला आपण आग्रह करतो, 2 व्यक्ती एकमेकाबद्दल जेव्हा आग्रह करतात तिथे दुःख निर्माण होतं. कारण तो आग्रह असतो, आपल्याकडनं क्रियाच झाली पाहिजे, प्रतिक्रिया होता कामा नये. इथे माणसाने सावध राहिलं पाहिजे. किंवा समोरून एखादी जर क्रिया आली आपल्या दिशेने, विचाराच्या ज्ञाने, उच्चारणाच्या ज्ञाने किंवा आचरणाच्या ज्ञाने, तर आपल्याला प्रतिसाद देण्याची कला आत्मसात करायला लागेल. प्रतिक्रिया नाही द्यायची, प्रतिसाद द्यायचा असतो. प्रतिसाद म्हणजे शहाणपणाच्या अधिष्ठानावर केलेली प्रतिक्रिया. आणि अशीच प्रतिक्रिया ती भावनेच्या भरात केलेल्या क्रिया आणि प्रतिक्रिया दुःखाला कारणीभूत ठरतात. भावनेच्या भरात आपण आपल्याकडे मोठेपणा धरलेला असतो, श्रेष्ठतेचा भाव धरलेला असतो, मानाचा भाव धरलेला असतो, समोरच्याने मला असंच वागलं पाहिजे, ह्या अशा आपल्या भावना असतात. आणि त्या पूर्ण होत नसल्या की आपल्याला दुःख होतं, वाईट वाटतं, निराशा येते. या सगळ्या गोष्टी आपण म्हणतो ना, जगामध्ये लोक शहाणपणाच्या अभावातून वागत असतात. त्याला मूळ कारण म्हणजे प्रतिक्रिया द्यायचा त्यांचा स्वभाव झालेला असतो, प्रतिसाद द्यायचा स्वभाव नसतो. प्रतिक्रिया, कारण कोणती चांगली वाईट क्रिया आली की ती शांतपणे ती स्वीकारता आली पाहिजे, त्याच्यावर शांतपणे विचार करता आला पाहिजे
आणि योग्य तो प्रतिसाद दिला पाहिजे. बऱ्याच लोकांचा असा समज आहे आपण रागाने बोललो, ओरडलो, आरडाओरडा केल्या म्हणजेच आपल्याला पाहिजे ते मिळतं. हा आपला भ्रम आहे. कारण आपण कोणावरही रागावलो तर ज्याच्यावर रागवतो तो माणूस तितक्याच पद्धतीने रागवत असतो. कारण तो काही संत नसतो गपचूप बसायला. आपण काहीतरी वेडावाकडं बोललं की समोरचाही माणूस वेडावाकडा बोलतो. मग आपला वेळा हा कसा वेडावाकडा बोलतो. पण क्रिया आणि प्रतिक्रिया म्हणजे इथे शहाणपणाचा आपल्याला अभाव प्राप्त होतो. म्हणून अशा वेळेला महत्वाचा मुद्दा असा आहे की प्रतिसाद देण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे. प्रतिसाद देण्यासाठी आपल्याला सावध राहता आलं पाहिजे. सावध राहणं फार महत्वाचं आहे. कारण सदा सावध सदा सुखी असं जे पै महाराज म्हणतात त्याचा अर्थ तो आहे. क्रियाच अशी सहजपणे झाली पाहिजे की समोरच्याला त्याच्यातून आनंद मिळेल, सुख मिळेल, त्याच्याकडे आपण उपकृत म्हणजे त्याच्यासाठी उपयोगी होण्याचा काही कृती करू. असं जर आपल्याकडे सहज होत असेल तर आपल्याला त्याचा आणि त्यावर परत लक्षात त्याने समोरून आपल्याला त्यासाठी चांगला प्रतिसादच दिला पाहिजे हा आग्रह असता कामा नये. त्या आग्रहातून माणसं दुःखी होतात की समोरून प्रतिसाद तसा प्रतिसाद नाहीच, प्रतिक्रिया मिळत नाही. आपल्याला वाटतं आपण एवढं करतो आणि लोक आपल्याला देत नाही. मग त्याचा एक आपल्या मनामध्ये राग येतो आणि राग हा अहंकाराचं रूप आहे हे पहिले लक्षात ठेवायचं. आपल्याला अहंकार कमी करायचा आहे ना तर आपल्याला येणारी रागाची भावना कमी करत जाता आली पाहिजे. सोपं होतं. इतरांबद्दल द्वेष भावना जी आपल्याकडे येते ती सुद्धा कमी. द्वेष भावना म्हणजे नुसतं द्वेष करतो असं नसतं. दुसऱ्याला कमी लेखणं की दुसऱ्याला काही कळत नाही असं जे वाटतं आणि त्याला आपल्यापासून दूर ठेवणं असा जो भाव आपल्याकडे असतो की त्याला आपल्या कक्षेतच घ्यायचा प्रयत्न आपण करत नाही तर ती असते ती द्वेष भावनाच असते. आणि ह्या द्वेष भावनेतून आपल्याकडे प्रतिक्रिया अनिष्टच येते. म्हणून राग आहे, लोभ आहे, मोह आहे, मद आहे, मत्सर आहे, हे जे विकार आहेत षटविकार म्हणून काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, त्यामध्ये क्रोध आहे, मत्सर आहे, हे सगळे विकार. आणि मद आणि मत्सर आणि क्रोध हे अधिक अनिष्ट असं म्हणता येईल. त्यातलं जास्त अनिष्ट, कमी अनिष्ट लोभ आणि मोह म्हणता येईल. पण क्रोध, मत्सर आणि मद या तीन गोष्टी अहंकाराचं अगदी जवळची रूप आहेत. कोणाला हरकत नाही. जिथे राग आहे तिथे अहंकार आहे, मद आहे तिथे अहंकार आहे, मत्सर आहे तिथे अहंकार आहे, लोभ आणि मोह तिथेही अहंकार आहे. पण त्याचं ते जरासं सौम्य रूप आहे, ही प्रखर रूप आहेत अहंकाराची. म्हणून आपल्याकडे अहंकार कमी व्हायला पाहिजे असेल तर आपल्याकडे हे विकार येत असतील तर त्यांच्यावर आपल्याला नियंत्रण ठेवता आलं पाहिजे. एक गोष्ट म्हणजे बोलण्यातून तरी ते व्यक्त होता कामा नये. पण नुसतं बोलणं ते व्यक्त होत नाही, पण मनात असेल तरी ते आपल्या देहबोलीतून दिसतं, समोरच्याला कळतं. हे लक्षात ठेवायचं. कळतं समोरचा तुमच्यावर खरोखर मनापासून तुमचा आदर करतोय, कृतज्ञता व्यक्त करतोय की नावाला करतोय आणि आत्महत्याच्या मनात काय भरलेलं आहे हे आपल्याच देहबोलीतून, बोलण्यातून प्रत्येक व्यक्तीला कळत असतं. त्यासाठी खूप अंतर्ज्ञानी माणूस पाहिजे असं काही नसतं. साधी गोष्ट आहे. आणि म्हणून विवेक फार महत्वाचा आहे. आणि प्रतिक्रिया आपल्याला चांगलीच मिळवायची असेल, अनुकूल प्रतिक्रिया मिळवायची असेल तर आपली प्रत्येक क्रिया ही तो अनुकूल प्रतिक्रिया मिळवण्यासाठीच असली पाहिजे अशा पद्धतीने केली पाहिजे. आणि एवढं करून सुद्धा आपल्याला समोरून अनुकूल प्रतिक्रिया मिळेल ह्याचा आग्रह असता कामा नये. एखादा माणूस खूप चांगला आहे, खूप मदत करतो, सगळं करतो,
पण त्याला अपेक्षा असते सगळ्यांनी म्हणावं, अरे केवढी मदत केली आणि असं प्रत्येकाने कृतज्ञता व्यक्त करावी, मोठेपणा द्यावा, ही एक अपेक्षा असते. आणि ती पूर्ण नाही झालीमुळे परत दुःखी होतो. काय माणसं कृतज्ञ आहेत सगळे असं म्हणतात ना. पण त्यावरती मला राजा हरिश्चंद्राची गोष्ट अगदी म्हणजे बोधप्रद वाटते. राजा हरिश्चंद्र दान धर्म करण्यात अतिशय अग्रस्थानी होते. म्हणजे ते नेहमी दान धर्म करणं, सच्शीलताने करणं, आणि ते करत असताना त्यांची नजर नेहमी खाली असायची. कधी कोणाला दिलं की नजर खाली नजर. तर त्यांना त्यांच्या एका मंत्र्यांनी विचारलं की महाराज तुम्ही दान करताय करता, लोक तुमचं धन्यवाद करतात, सगळं करतात, आशीर्वाद करतात, तर तुमची नजर खाली का असते? तर त्यांनी सांगितलं ना, अरे दान देणारा दुसराच असतो, पण देहाच्याकडे माझ्याकडे बघतात म्हणून मला मीच दान देणार असं त्यांना वाटतो, आणि ते श्रेय मला घ्यायचं नाहीये म्हणून माझी नजर खाली असते. म्हणजे खरी वस्तुस्थिती त्यांनी सांगितलं. दान कोण देतं? दान मी देतो म्हटलं की आम्ही करावं, आणि त्याच्यातून आपल्याला समोरून तशी चांगली प्रतिक्रिया मिळाली पाहिजे याचा आग्रह असतो तिथे. आणि तो नाही मिळाला की आपण रागावतो, चिडतो. म्हणजे विकार त्याला अशा अनेक कारणीभूत गोष्टी ठरत असतात. म्हणून शहाणपण म्हटल्यानंतर ज्ञानाच्या अधिष्ठानावर शहाणपण एक, आणि दुसरे शहाणपण हे बुद्धीच्या सद्बुद्धीच्या अधिष्ठान असतं. दुर्बुद्धी आणि सद्बुद्धी दोन बुद्धी आहेत. सद्बुद्धी म्हणजे सद्भावना जिथून निर्माण होतात, सद्विचार जिथून निर्माण होतात, सदुच्चार सदाचार जिथे निर्माण, ती सद्बुद्धी. दुर्बुद्धी म्हणजे दुर्विचार किंवा दुराचार दुरुच्चार हे जिथं होत असेल तर ती दुर्बुद्धी. म्हणून सद्बुद्धी आणि सद्बुद्धीतून केलेले कर्म हे चांगली प्रतिक्रिया देत मिळवत असतात निसर्ग नियमाप्रमाणे, आणि त्याच्यातून माणसाला सुख शांती समाधान मिळू शकतो की आनंद मिळतो. आणि ह्या अंगाने जे आपण लक्षात घेतो की शहाणपणाने जीवन जगण्यासाठी सावधपणे जीवन जगलं पाहिजे एक, आणि त्याहून दुसरी गोष्ट म्हणजे निराभिमान होऊन जीवन जगलं पाहिजे. निराभिमान, निगर्व, म्हणजे कोणताही गर्व किंवा कोणताही अभिमान माणसाकडे असेल तर त्याच्याकडनं दुष्कर्म होण्याची बरीच शक्यता असते. गर्व असेल तर निगर्व असेल, निराभिमानी असेल तर नाही होणार. आपल्याला कसल्या न कसल्या गोष्टीचा अभिमान असतो, आणि तो अभिमान जर आपला कोणीतरी छेद दिला त्या अभिमानाला तर आपल्याला राग किंवा द्वेष किंवा मत्सर हे सगळं प्रकट होतं. आणि म्हणून व्यवहार करताना जीवनात सर्व लोकांशी संबंधित होताना एका बाजूने आपल्याला सत्कर्म आपल्याकडनं सातत्याने झालं पाहिजे, इथे माणसाने सावध राहिलं पाहिजे एक. दुसरं म्हणजे त्याने निराभिमान असायला पाहिजे, एक निगर्व असलं पाहिजे. आपली कृती जेव्हा अनिष्ट होईल तर त्याचा परिणाम अनिष्ट असतो हे लक्षात घेता आलं पाहिजे. कोणावरही सत्ता गाजवायची नाही, लक्षात घ्या. सत्ता ज्या आपल्या हातात जी सत्ता आहे त्या सत्तेचा चांगला उपयोग करून घेता आला पाहिजे आपल्याला. तो सत्तेचा चांगला उपयोग करून घेत नाही तर तिथे दुःख निर्माण होतं. जीवनात तुम्ही सगळीकडे पाहात, लक्षात येईल की सत्तेचा दुरुपयोग माणसं करतात, आपली सत्ता गाजवण्याचा माणसं प्रयत्न करतात की त्या सत्तेतून आपल्याला अधिक फायदा कसा मिळेल ह्यासाठी माणसं प्रयत्न करत असतात. त्यामुळे ते इतरांवर कळत नकळत अन्याय करतात, आणि त्या अन्यायातून त्यांच्या वाटेला
अनिष्ट परिस्थिती येते की लोकांचे शाप त्याच्या वाट्याला येतात आणि त्याच्यातून दुःख निर्माण होतं. असं हे जीवनचक्र आहे. म्हणजे ही जर वस्तुस्थिती आपण लक्षात ठेवली, क्रिया आणि प्रतिक्रिया तर सतत जीवनामध्ये चाललेल्या आहेत आणि त्याच्यातून म्हणून इथे प्रत्येक एक गोष्ट आपल्याला व्यवस्थित समजून घेता आली पाहिजे. जीवनामध्ये जी परिस्थिती येईल तिचा स्वीकार करणं ही पहिली पायरी आहे. स्वीकार करा. कोणी कौतुक करतो, स्वीकार करा. कोणी अपमान करत असाल त्याचाही स्वीकार करा. समत्व दृष्टीने पाहता आलं पाहिजे. स्वीकार करून मग त्याच्यावर शांतपणे विचार करून आपल्याला सकारात्मक दृष्टीने प्रतिसाद देता आला पाहिजे, हे लक्षात घ्या. सकारात्मक दृष्टिकोन पाहिजे. पण आधी स्वीकारलं नाही तर आपण कधीच सुखी होत नाही. अनिष्ट परिस्थिती माणसाच्या वाट्याला येते तर तो स्वीकारत नाही म्हणून तो ताणतणावाखाली जातो, निराश होतो, दुःखी होतो. साध्या साध्या गोष्टी. स्वीकारलं की तो शांत होतो. आता बघा, साधं उदाहरण देतो आपण. एखाद्या घरात मृत्यू झाला, जवळचा अगदी गेल्यामुळे तिथे घराच्या लोकांना दुःख होतं, अगदी जवळच्या व्यक्तीला दुःख होणार आणि त्या दुःखाच्या पाठीत अगदी ओरडून रडणं, आक्रंदन करणं हे सगळं साहजिक असतं. तो का रडतो? कारण तो स्वीकारत नाही. ती व्यक्ती गेली हे त्याला मान्य करायचं नसतं आणि त्यासाठी ती परिस्थिती स्वीकारत नाही म्हणून तो दुःखी असतो. पण काही दिवस गेल्यानंतर हळूहळू तो शांत होतो. म्हणजे काय, हळूहळू तो ती परिस्थिती स्वीकारायला लागतो. हा बाबा मृत्यू झालेला आहे, मान्य आहे. आता आपल्याला ही वस्तुस्थिती समजून घेऊन पुढे जीवन जगता आलं पाहिजे. अशी परिस्थिती किंवा असा विचार जेव्हा ती व्यक्ती स्वीकारते तर त्याच्यातून ती शांत होते, स्थिर होते. लक्षात घ्या. म्हणून स्वीकारणं आणि स्वीकारण्यासाठी मन स्थिर पाहिजे. म्हणून स्थिर मन हे सुखाचे सागर आणि दुःख मन हे अस्थिर मन हे दुःखाचं आगर. असा जो सिद्धांत आहे की स्थिर मन पाहिजे आणि स्थिर मनासाठी आपल्याला एका बाजूने व्यावहारिक ज्ञान हवं आणि दुसऱ्या बाजूने आध्यात्मिक ज्ञान हवं. दोन्ही गोष्टी हव्या. स्थिर आणि शांत मनासाठी आध्यात्मिक ज्ञान, स्थिर आणि कार्य प्रवृत्त होण्यासाठी प्रापंचिक ज्ञान, व्यावहारिक ज्ञान. हे जर असेल तर तिथे शहाणपण आणि विवेक प्रकट होतो. व्यावहारिक ज्ञानातून शहाणपण स्थूल अंगाने आणि आध्यात्मिक ज्ञानातून विवेक निर्माण होतो. म्हणून विवेक म्हणजे काय? शहाणपण म्हणजे कळलं. शहाणपण म्हणजे बुद्धीच्या अधिष्ठानावर योग्य अयोग्य व्यवस्थित समजून घेऊन योग्य गोष्टींचा स्वीकार करणं, त्याप्रमाणे आपले विचार, उच्चार, आचार कार्यरत ठेवणं म्हणजे शहाणपण. आता विवेक म्हणजे काय? विवेक याचा साधा अर्थ आहे, विश्वात जो एक आहे त्या अधिष्ठानावर सारासार विचार करून जीवन जगणं म्हणजे विवेक. ते अध्यात्म ज्ञानाचं अधिष्ठान आहे. शहाणपणाला व्यावहारिक ज्ञानाचं अधिष्ठान आहे. आपण व्यवहार करताना जर आपल्याला पैशांचा हिशोब सगळं माहिती असेल तर आपण व्यवस्थित करतो आणि त्यामुळे तिथे दुःख निर्माण होत नाही. काही लोकांना व्यवहार कळत नाही असं म्हणतो. व्यवहार करताना पैसे द्यायचे किती, घ्यायचे किती कळत नाही तर त्याच्यामध्ये तो फसला जातो म्हणा, की त्याच्याकडे त्याच्या लक्षात राहत नाही किती पैसे घ्यायचे आणि किती द्यायचे. असं जेव्हा होतं तर त्याला अस्थिरता निर्माण होतं. त्यात आपल्याला हे कळत नाही, हे कळत नाही, ते कळत नाही असं त्याला वाटतं. म्हणून स्थिर मनासाठी व्यावहारिक ज्ञानही हवं
आणि स्थिर आणि शांत मनासाठी आध्यात्मिक ज्ञान. आध्यात्मिक ज्ञानाचा अर्थ काय अर्थ आहे? हे सर्व जीवन सोप्या भाषेतच लक्षात की भगवंताचं आहे. मी आणि माझं हे जे जीवन आपण म्हणतो ते भगवंताचं आहे. भगवंत आहे आणि भगवंताचं जीवन आहे, दोन गोष्टी लक्षात. ते मी म्हणतो तिथे भगवंत आहे आणि माझं म्हणतो तेव्हा ते भगवंताचं आहे. हे ज्ञान जर व्यक्तीमध्ये प्रगट झालं तर त्याच ज्ञानाच्या अधिष्ठानावर त्याच्याकडे विवेक जागृत आणि ह्या विवेकातून मनाला शांती, सुख, समाधान प्राप्त होतं. पण विवेक हा प्रज्ञाशक्तीच्या द्वारे प्रगट होतो. लक्षात घ्या काय म्हणतो. शहाणपण हे बुद्धीच्या द्वारे प्रगट होतं. म्हणून अध्यात्म ज्ञानातून विवेक आणि व्यावहारिक ज्ञानातून शहाणपण या दोघांची तितकीच आवश्यकता आहे सुखी होण्यासाठी, आनंदाने जीवन जगण्यासाठी. विवेक नसेल तर मन शांत होऊ शकत नाही. शहाणपण असेल तर मन स्थिर होऊ शकतं. पण शांती, सुख अनुभवायचं असेल तर विवेकाची आवश्यकता. सर्वांगाने सुखी होण्यासाठी शहाणपण पण हवं आणि विवेक पण हवा. विवेक हा प्रज्ञेतून म्हणजे अंतर्मनाच्या ठिकाणी जी प्रज्ञाशक्ती आहे त्या अंतर्मनामध्ये ज्यावेळेला दिव्य ज्ञानाचा प्रभाव प्रकट होतो तेव्हा त्याच्यातून विवेक निर्माण होतो. तिथे प्रज्ञाशक्तीच्या द्वारे विवेक प्रकट होतो आणि ह्या विवेकातून सर्वत्र समत्व दृष्टी निर्माण होते. लक्षात घ्या, विवेक म्हणजे काय? सर्वत्र समत्वाने पाहतात. प्रत्येक व्यक्ती ईश्वरी शक्ती. समत्व पाहायचं म्हणजे काय? सर्वत्र ईश्वरत्व आहे हा बोध. ईश्वरत्वाशिवाय दुसरं काहीच नाही. भक्तीच्या भाषेत ईश्वरत्व, ज्ञानाच्या भाषेत सर्वत्र चैतन्यच आहे. चैतन्याशिवाय दुसरं काही नाही. म्हणून सर्वत्र चैतन्यच आहे ह्या भावातून जेव्हा एखादा साधक जीवन जगायला लागतो तर त्याच्याकडे विवेक प्रकट होतो. जिथे विवेक प्रकट होतो तिथे वैराग्य प्रकट व्हायला पाहिजे. म्हणजे कसं एका पाठोपाठ वैराग्य म्हणजे जे अयोग्य आहे त्याचा त्याग सहजपणे होणं म्हणजे वैराग्य. अयोग्य आहे त्याचा त्याग, पण बाकी जे जे आपल्या वाटेला येईल ते स्वीकारणं हे तितकंच महत्वाचं आहे. ते स्वीकारल्यानंतर अयोग्य आहे त्याचा त्याग करा, योग्य त्याची कास धरा. म्हणून जो वैराग्यशील असते साधक त्याची मनोवृत्ती अशी असते, असलं तरी चालेल आणि नसलं तरी चालेल, दोन्ही ठिकाणी तो समत्वाने पाहतो. आहे म्हणून अधिक अधिक हवं आणि असं म्हणत नाही, नाही म्हणून अधिक अधिक नको असंही म्हणत नाही. येईल त्याचा स्वीकार. जेव्हा अध्यात्मज्ञानातून तो स्वीकार करतो तेव्हा ते विवेक असतो आणि व्यावहारिक ज्ञानातून करतो तेव्हा ते शहाणपण असतं. म्हणजे ते दोन्ही पाहिजे आणि त्याच्यातून वैराग्य निर्माण झालं पाहिजे. वैराग्य म्हणजे निरासक्त वृत्ती निर्माण झाली पाहिजे. दुसऱ्या बाजूला वैराग्य म्हणजे आपल्याला तो अर्थ कळत नाही बऱ्याच वेळेला. निरासक्त वृत्ती, हवंच नाही आणि नकोच नको नाही, तर तिथे आहे त्याचा स्वीकार. असलं तरी चालेल आणि नसलं तरी चालेल. म्हणून आध्यात्मिक ज्ञान आणि प्रापंचिक ज्ञानामध्ये जो काही फरक आहे तो आपल्याला नेहमी लक्षात येत नाही, त्यामुळे आपण बऱ्याच वेळा गोंधळ करतो. व्यावहारिक ज्ञान किंवा प्रापंचिक ज्ञानामध्ये
आपण जेव्हा एखाद्याला मी तुला शरण आहे म्हणतो, तर तो त्याला समोरच्याला मोठेपण देणं, मान देणं, तो म्हणेल त्याप्रमाणे करण्याचा प्रयत्न करणं, थोडा, जास्त नाही करत, सगळंच काही करणार नाही, पण शक्यतो त्याचा सन्मान होण्यासाठी सगळी वागणूक असते. आणि त्याला म्हणतात शरणागत आहे. तो आता एकदम शरणागत झाला, सगळं ऐकतो, पण मनात किती ऐकतो की मनात काय बोलतो हे आपल्याला माहीत नसतं. म्हणून खरी शरणागती काय? आध्यात्मिक शरणागती ही मी हा उरताच कामा नये. ज्याला आपण शरणागत आहोत तोच आहे, हा भाव तिथे दृढ होतो, तेव्हा ती असते ती शरणागती. पै आपुले भेदे विण, जाणीजे जे माझे एकपण, तयाचे नाव शरण मजे येणे का. बघा काय सांगितलं, पै आपुले निवेदन, आपण आणि इतर, हे जे आपल्याकडे भेद आहे, तो आणि मी, हा जो भेद आहे तो भेद बाजूला करून पै आपुलीने भेद येणं, जाणीजे जे माझे, सर्वत्र हे जे चैतन्य आहे हे अखंड जाणण्याची प्रक्रिया सुरू होते, तेव्हा असते ते क्षण. केवळ चैतन्यच आहे किंवा केवळ सद्गुरु स्वरूपच आहे. हा भाव ज्या साधकाकडे असतो तेव्हा तो शरणागत असतो. विवेकातून आणि वैराग्यातून ही शरणागती निर्माण होत असते. आध्यात्मिक शरणागती ही सर्वांगाने गुणसंपन्न असते. सगळे सद्गुण तिथे प्रकटतात, पण ती गुणसंपन्न. व्यावहारिक शहाणपण हे अहंकाराच्या अधिष्ठानावर असतं आणि त्यामुळे ती सतत असेलच त्याची गॅरंटी देता येते. म्हणून हे सतत आपल्याकडे सहज विवेक असला पाहिजे आणि सहज शहाणपण जर असलं, जोडीला वैराग्य असेल, तर आपली मनोवृत्ती बदललेली असेल आणि तिथे संत पण जागृत होईल. म्हणून हे सगळं संतांची लक्षणं आहेत. त्यांना सर्वच आपले वाटतात आणि त्याच्यातून सर्वांबद्दल करुणा असते, प्रेम असतं, आदर असतो. त्यातून ते जीवनाकडे पाहतात. त्यामुळे हे सगळं जे जीवन आपलं आहे भगवंताचं आहे, हा बोध आपल्याला व्यवस्थित समजला पाहिजे. भगवंताचं जीवन आहे, ते माझं नाही किंवा तुझं नाही की याचं आहे त्याचं नाही, त्या दिव्य स्वरूपाचं ज्याच्यातून सगळं विश्व निर्माण झालं, त्या भगवंताचं किंवा स्वरूपाचं हे जीवन आहे. हा बोध तिथे आपल्याला घट्ट धरता आला पाहिजे. घट्ट झाला, विवेक जागृत करायचा आहे. स्वरूपाशिवाय किंवा भगवंताशिवाय ह्या जगामध्ये दुसरं काही नाही. सर्व आहे ती सगळी या चैतन्य स्वरूपाचीच रूप आहे. हे आध्यात्मिक ज्ञान आपल्याकडे पक्क झालं पाहिजे, अगदी पक्क, दृढ झालं. ते दृढ होईपर्यंत शरणागती नसते. खरी शरणागती वरवरची असते. नाही असं अजिबात नसतं असं नाही म्हणता, असते वरवरच्या काही गोष्टी. खूप शरणागत म्हणतो, जर त्याला काही मन दुखावलं तर तो पटकन रागावतो, चिडतो, कळलं ना, आणि त्याच्यातून त्याच्याकडे अनिष्ट कृतीच होते. म्हणून जीवन जगत असताना शहाणपण हवं, विवेक हवा, वैराग्य हवं, सगळ्या गोष्टी हव्यात. या 3 गोष्टी जर असतील तर सुखसोयी, शांती, समाधान, मनाची स्थिरता सर्वांना प्राप्त होऊ शकते. म्हणून कसलाही आग्रह नको, म्हणजे कसलीही आसक्ती नको
आणि कसलीही दुरासक्ती नको. दोन्ही गोष्टी लक्षात ठेवायची. आसक्ती ही दुःखाला कारणीभूत आहे आणि दुरासक्ती सुद्धा दुःखाला कारणीभूत. मग त्यांचं सुवर्ण मध्य काय? सुवर्ण मध्य म्हणजे निरासक्त होणं. आग्रह नाही, सत्ता गाजवणं नाही, मोठेपणाची हाव नाही, किंवा जे आपली कुवत नाही ते मिळवण्याचा तिथे उगीच काहीतरी प्रयत्न नाही. जे आहे त्याचा स्वीकार आणि त्याच्या जीवनाला सुरेख आकार देण्याचा प्रयत्न. या सगळ्या गोष्टीतून मानवी जीवन विकसित होतं. लक्षात घ्या, विकसित होणं फार महत्त्वाचं. आणि या विकसित जीवनाला शांती, सुख, समाधान प्राप्त होतं. आणि त्यालाच आपण आनंदाने जीवन जगणं म्हणतो. आनंदाने जीवन जगणं. माणसं जेव्हा आनंदाने जीवन जगतात तर आपल्यालाही आनंद होतो. म्हणून सर्वांना आनंदाने जीवन जगता येवो हा बोध आपला अगदी मनाशी धरून ठेवला पाहिजे. लक्षात घ्या. त्या बोधातून आपल्याला संपूर्ण जीवन जगायचं आणि हे सगळं सुंदरसं जीवन आपल्याला सहज प्राप्त हो अशी सद्गुरूंनी प्रार्थना. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय.